चिकन मटणाला सुद्धा विसरून जाईन अशी आपली ही रेसिपी आजची. चला मैत्रिणो, इथं मस्तपैकी पाहू शकता तुम्ही, मी वाकटीचे तुकडे घेतलेले आहेत आणि ते भिजत घातलेत अक्षरशः 10-15 मिनटं. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं घेतले वाटणं. पहा, संपूर्ण वाटण तळून घेतलेलं आहे. कांदा, लसूण, खोबरं, धने, कोथिंबीर. आता हे वाटण आपल्याला मैत्रिणो वाटून घ्यायचे. मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पहा, आज मस्त असा वाकटीचा रस्सा करायचा आहे. तो अक्षरशः तुमच्या चिकन आणि मटणाला नक्कीच मागं सारू शकतो, असा हा वाकटीचा रस्सा होतो. चला मैत्रिणो, मस्तपैकी हे वाटण अगदी माहीम असं वाटून घेऊया आपण. आणि वाटण वाटल्यावर इथं सुके मसालेसुद्धा मी घेतलेले आहेत. पाहू शकता अक्षरशः घरचा मसाला, लाल बेडकी मिरची पावडर, मटण मसाला, धना पावडर, त्याच्यानंतर मीठ, थोडीशी हळद. आता इथं आपल्याला घ्यायचं हे वाटण अक्षरशः माहीम असं वाटून घेतलेलं आहे. आणि शक्यतो वाकटीच्या रस्स्याला हे काळं तीळ घालावं, आवर्जून काळं तीळ मैत्रिणी घालून घ्यावं. चला, आता ही वाकट अगदी छान पद्धतीने आपण अशी धुवून घेऊया. पहा, स्वच्छ तिला 4-5 वेळा पाण्याने धुवायची बरं का मैत्रिणी. आणि पाण्याने धुतल्यावर बी आपल्याला पिठाने सुद्धा तिला धुवून घ्यायची. बघा, ज्या त्या वाकटीच्या अंगावर ज्या खवल्या असतात बारीक बारीक, त्या पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्यात बरं का. पाहू शकता तुम्ही. का अशा पद्धतीने संपूर्ण ह्या खवल्या काढून घ्यायच्यात मैत्रिणी. पहा, संपूर्ण खवल्या काढून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं बाजरीचं पीठ घ्यायचं. हे बाजरीचं पीठ आपल्याला संपूर्ण असं चोळून घ्यायचं. पहा, छान पद्धतीने मी हे पीठ आहे त्याला चोळून घेतलं आहे चांगलं, म्हणजे त्याचा उग्र वास असतो तो निघून जातो. हे बघा, आता हे पिठाने चोळल्याच्या नंतर याला सुद्धा 2-3 पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचं. अगदी खळबळून अशा चांगल्या हाताने जोर लावून त्या पिठाने चोळून कचा धुवून काढायच्यात. पहा आपल्याला. पहा मैत्रिणो, अगदीच मस्त अशा धुतल्यात आणि त्याचा उग्र वासही निघालेला आहे. स्वच्छ वाकटी धुवून झालेल्या आहेत आपल्या. पाहू शकता. त्याच्यानंतर इकडं गॅस पेटवायचा. गॅसवर आपल्याला कढई ठेवायची. कढईमध्ये तेलही तापत आले, म्हणजे तेल वाटण जेव्हा आपण तळलं होतं त्याचंच तेल आहे मैत्रिणी. तेल तापल्यावर आपल्याला लगेच त्याच्यात वाकटीचे तुकडे टाकायचे. वाकटीचे तुकडे अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे बरं का. जेवढे परतलं ना तेवढे ते छान होतात. पहा मैत्रिणो, त्याच्यानंतर आपल्याला लगेच इथं सुके मसाले, मीठ हे टाकून द्यायचे. म्हणजे वाकटींला बी अगदी छान अशी चव लागते. त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटतो ते पुन्हा टाकून द्यायचं त्याच्यात. ते सुद्धा चांगल्या पद्धतीने इथं परतून घ्यायचे बरं का. आता आपल्याला किती भाजी करायची त्याच्यानुसार आपल्याला पाणी टाकायचे. पहा, तुम्हाला हा वाकटीचा रस्सा आवडला तर पण नक्कीच करून पहा. खरंच एक भाकर खाणार सुद्धा 1.5 भाकर खाणार अशी छानपैकी तोंडाला चव येते ह्या वाकटीच्या रश्श्याने मैत्रिणी. आणि खरंच खूप सुंदर असा हा वाकटीचा रस्सा लागतो, खायला खूप टेस्टी. अगदी खळखळून याला उकळी आलेली आहे. पहा, आता मस्त कलर आलाय. पहा, तरी बी अगदी छान आली मैत्रिणी. मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली का नाही हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता.
कशी वाटली मैत्रिणींनो. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.